बातमी कोल्हापुरातून आहे। कोरटकर याला मदत केल्याच्या प्रकरणामध्ये 5 जणांना नोटीस पाठवण्यात आली आहे। पोलीस अधिकाऱ्याची सुद्धा चौकशी होणार आहे। प्रशांत कोरटकर याचा शोध तपास करत असताना कोल्हापूर पोलिसांना कोणते महत्त्वाचे दुवे हाती लागलेले होते याची आता माहिती समोर आली आहे। तर कोरटकर याला मदत केल्याच्या प्रकरणामध्ये आता 5 जणांना ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे आणि यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी होणार आहे असं समजतंय। एकंदरीतच प्रशांत कोरटकर याचा शोध तपास करत असतानाच कोल्हापूर पोलिसांना कोणते महत्त्वाचे दुवे हाती लागलेले होते याची सुद्धा आता माहिती समोर आली आहे। त्यामुळे कोरटकरला लपवण्यासाठी या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कोण कोण सहभागी होतं त्यांची सुद्धा चौकशी केली जाणार आहे। विशाल पुजारी या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। विशाल, कोरटकर याला मदत केल्याच्या प्रकरणामध्ये आता 5 जणांना नोटीस पाठवण्यात आली आहे। यामध्ये नेमका कुणाकुणाचा समावेश आहे, कारण पोलीस अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी होणार आहे असं समजतंय। नक्कीच ऋतुजा, प्रशांत कोरटकरची जे प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये न्यायालयाने काल त्याला न्यायालयीन कोठडी जी आहे ती सुनावलेली आहे। त्याच्यानंतर आता काही त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा जो तपास आहे तो सुद्धा सुरू झाला आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे धीरज चौधरी या नावाच्या व्यक्तीचा तपास देखील पूर्ण झाला आहे। त्या व्यक्तीची चौकशी देखील झाली। जवळ तब्बल 3 तास कसून पोलिसांनी त्याची चौकशी केली। जवळपास कोरटकरच्या संपर्कात 5 व्यक्ती संपर्कात होत्या अशी माहिती जी आहे ती मिळते। त्यापैकी 2 व्यक्तींची नावं जी आहेत ती पोलिसांकडे सध्या आहेत। त्यापैकी एक धीरज चौधरी आणि दुसरा जो आहे तो प्रशिक पडवेकर। आता या धीरज चौधरीनं कोल्हापुरात येऊन पोलिसांना माहिती देखील दिली। त्याची चौकशी देखील पोलिसांनी केलेली आहे। धीरज चौधरी हा तोच व्यक्ती आहे ज्याची कार प्रशांत कोरटकरनं पळून जाण्यासाठी वापरलेली होती आणि कोल्हापूर पोलिसांनी सुद्धा महाराष्ट्र तेलंगणा सीमा भागातून जी कार जप्त केली होती तीच कार या धीरज चौधरीची आहे। त्यामुळेच धीरज चौधरीला कोल्हापूर पोलिसांनी बोलावलेलं होतं। धीरज चौधरी कोल्हापूर पोलिसांकडे आल्यानंतर त्यानं जी माहिती दिली त्या माहितीनुसार धीरज चौधरी याने जी कबुली दिली त्यानुसार कोरटकर आणि धीरज चौधरी याचा काही संपर्क नव्हता। तो पहिल्यांदाच कोरटकरला भेटला होता अशी त्यानं माहिती पोलिसांना दिली। त्याचबरोबर धीरज चौधरीनं प्रशिक पडवेकर याच्या मदतीनं कोरटकर याला वाहन जे आहे ते दिलं आणि त्याच्यानंतर कोरटकरनं पळून जाण्याचा प्रयत्न केला अशी जी माहिती आहे ती धीरज चौधरीने दिली। या सगळ्या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर प्रशांत कोरटकर हा अंतरिम जामीन मिळाल्यानंतर फरार झालेला होता। त्याची माहिती जी आहे ती पोलिसांना मिळत नव्हती। मात्र काही दिवसापूर्वी त्याला अटक झाली। प्रशांत कोरटकरला अंतरिम जामीन मंजूर झाल्यानंतर त्यानं चंद्रपूरला पळून जाण्याचा प्रयत्न केला। दरम्यानच्या काळात त्याची कार जी आहे ती बंद पडली आणि ही कार बंद पडल्यानंतर त्यानं त्याचा मित्र प्रशिक पडवेकर याच्या मदतीनं धीरज चौधरी याची कार घेतली आणि पुन्हा तिथून पुढे तो फरार झालेला होता। ही सगळी माहिती जी आहे ती आता धीरज चौधरीच्या तपासातून मिळालेली आहे। प्रशिक पडवेकर हा कोरटकरचा पहिल्यापासून संपर्कात असलेला व्यक्ती आहे। त्यामुळे त्याला सुद्धा आता कोल्हापूर पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलेलं आहे। या दोघांनाही कोल्हापूर पोलीस जे आहेत ते पुन्हा एकदा चौकशीसाठी कोल्हापुरात बोलवून घेणार आहेत। या संपूर्ण प्रकरणामध्ये जी माहिती हवी ती माहिती त्यांच्याकडून घेण्यात येणार आहे। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी कोणी त्याच्या संपर्कात आहे का? जवळपास 5 जण याच्या संपर्कात होते अशी माहिती कोल्हापूर पोलिसांना मिळते। सगळ्यात महत्वाचं म्हणजे या प्रकरणामध्ये आता कॉल डिटेल्स देखील तपासले जाणार आहेत, ज्याच्यामध्ये धीरज चौधरीचा सुद्धा 25 मार्च पासूनची कॉल डिटेल्स जी आहे ती चेक केली जाणार आहे। त्याचबरोबर किशोर प्रशिक पडवेकर हा व्यक्ती जो आहे त्याला आता तपासाला बोलवून घेतल्यानंतर त्याच्याकडून सुद्धा जी माहिती मिळणार आहे ती माहिती जी आहे ती पोलीस नोंद करून घेतील। त्याच्या आधारे सुद्धा काही तपास जो आहे तो घेण्यात असल्याची माहिती जी आहे ती मिळते। सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोरटकर हा काही पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता अशी माहिती जी आहे ती पोलिसांकडून मिळालेली होती। मात्र नाव जे आहे ते अद्याप या पोलिसांकडून कोणती माहिती त्यांच्या नावाची माहिती जी आहे ती कुठली मिळालेली नाहीये। मात्र सध्या पाहिलं तर या सगळ्या व्यक्तींचा तपास जे आहे ते पोलीस करतायत। यापैकी 2 व्यक्तींना चौकशीसाठी पोलिसांनी बोलावले देखील आहे। या सगळ्या चौकशीनंतर काही माहिती जी आहे ती पोलिसांना मिळू शकते। त्यामुळे या कोरटकर प्रकरणाला वेग देखील येण्याची शक्यता आहे। अगदी, आणि त्यांच्या तपासातनं चौकशीमधनं नेमकी काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।